हां चादर भेटलेली एक अँड ही काय दोन चादर आहे काही डायरेक्ट दोन चादर आहे बेडशीट एक नंबर आहे डायरेक्ट एक नंबर दोन आहे दोन बेडशीट आहे आणि ना मांजर बसलेली आहे. तर काही ही मांजर आहे ना वाटतं खूप खतरनाक आहे. शिवमबाई त्या ठिकाणी मांजर बसली तिथं खाली म्हणजे आपण पायऱ्या नेऊन जातो ना तसं मांजर बसली आहे तिला हाकल अरे खूप खतरनाक वाटते अरे माझ्यासोबत एक्सपिरियन्स झालेला आहे असा एक वेळेस बघ बरं मी ट्राय करून बघतो गाईच तसं. हा गाईच गेलेली ती आता. नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपला व्हिडिओ ना रोज संध्याकाळी 6 वाजता आहे त्याला आहे ना डेली वॉच करा. रोज संध्याकाळी 6 वाजता करेक्ट आपला ब्लॉग आहे ना अपलोड होऊन जातो. तर तुम्ही त्याला डेली वॉच करा. आणि 1K सबस्क्रायबर कंप्लीट व्हायला फक्त 18 सबस्क्रायबर बाकी. म्हणजे आता करंटली आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर झालेले 982. तर लवकरात लवकर चॅनलवर जाऊन सर्च करा यशदोड ब्लॉग्स अँड सबस्क्राईब करा. गहू वाई घालायचे होते तर आलेले होते वरती. तर इधर वहीच काम चल रहा है हमारा. आते आपट बरोबर आहे का तो थोडेसे गहू राहिले फक्त त्यामध्ये. आता शुभम भाऊ आणतो एक. हा म्हणजे झाले एक वेळेस येईल फक्त. अँड आता तू इथं आता वरतून आहे ना निखिल भाऊचा कॉल आला तर खाली आहे म्हणे बट या ठिकाणी ना मांजर बसलेली आहे. तर ही मांजर आहे ना वाटतं खूप खतरनाक आहे. शिवमबाई त्या ठिकाणी मांजर बसली तिथं खाली म्हणजे आपण पायऱ्या नेऊन जातो ना तसं मांजर बसली आहे तिला हाकल बरं. अरे खूप खतरनाक वाटते अरे माझ्यासोबत एक्सपिरियन्स झालेला आहे असा एक वेळेस. ट्राय करून बघतो बाई तसं. हा गाईच गेलेली ती आता. आणि आज पण मामाचा डब्बा द्यायसाठी आलेले होते नविदावाडी या गावामध्ये. आणि आता डब्बा देऊन आणि परत भेटतो तर मामाचा डब्बा पण दिलेला आहे. आणि आम्ही ज्या गावात आले होते ना त्या गावात आहे ना एक मस्तपैकी आवडलं मला एक. त्या गावात आहे ना प्रत्येकाच्या घरी आहे ना 2-2, 3-3 चाली गाईस. आणि तिथं झाडं पण इतके आहे ना मस्तपैकी एकदम पुरं ग्रीन आहे गाईस पूर्ण गावामध्ये. एक नंबर गाव आहे गाईस. पण या गावाचं नाव काय माहिती का नविदावाडी वाटते. शिवम भाऊ आपल्या गावाचं नाव मालदावाडी नाही असं नविदावाडी ना. हां तर काही नविदावाडीमध्ये आलेलो आत्ता आलेलो आहे घरी. आणि मला आधी ना डेली ब्लॉगिंगचं एवढं टेन्शन राहायचं ना. म्हणजे मी फर्स्ट ब्लॉग अपलोड केला होता ना तेव्हा आहे ना म्हणजे ब्लॉग किती मिनिटाचा होईल एवढं टेन्शन राहायचं. बट आता आहे ना काहीच टेन्शन नसतं. ब्लॉग आहे ना होऊनच जातो 8 ते 10 मिनिटाचा ब्लॉग होऊनच जातो. अँड मी हे एकदा शुभम भाऊला पण बोलला होता बट शुभम भाऊ कुठे गेलाय काय माहिती. निखिल भाऊ शिवम भाऊ कुठे गेलाय. हा तर शिवम भाऊ गेलेला बाहेर. शिवम भाऊ आल्यावर त्याला विचारून मी बोलला होता. शिवम भाऊ आता चाललेला आहे जळगाव. तर कशाला चाललाय शिवम भाऊ जळगाव. डॉक्युमेंटचं काम आहे तर डॉक्युमेंटचं काम आहे तर त्याच्याबद्दल शिवम भाऊ चाललेला आहे जळगाव. तर काही ना आता आजकाल आहे ना ब्लॉगच भरत नाही. म्हणजे 7 ते 8 मिनिट होतोय. बट मला आहे ना ब्लॉगचं टार्गेट म्हणजे 15 ते 16 मिनिट ठेवायचे. तर आता चाललोय वरती. म्हणजे वरचा व्ह्यू कसा बारीक थोडा. अँड आता या घरात मधल्या घरात आलेलं आहे. मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती बट चार्जिंगला लावू म्हटलं. तर पहिले ब्लॉग शूट करून घेतो. चला वरती जाऊ गाईज. वरचा व्ह्यू आहे ना एक नंबर येतो. चला गाईज. अँड आहे ना आता आपल्या चॅनलला आहे ना 1K सबस्क्रायबर कमिंग सुने. काल आहे ना 982 सबस्क्रायबर होते गाईज. बट आज परत एक सबस्क्रायबर कमी झालेला आहे. म्हणजे 981 सबस्क्रायबर झालेले फक्त. तर कोणतरी ना गाईज म्हणजे 982 होते परत 81 झाले परत 82 झाले होते परत 81 झाले. म्हणजे एक सबस्क्रायबर आहे ना केव्हाचं कमी जास्त होते. नाहीतर आधी ना म्हणजे सबस्क्रायबर ड्रॉपच होत नव्हते. बट एक सबस्क्रायबर खूप जास्त कमी जास्त होते गाईज. तर आहे ना आपले 1K सेलिब्रेशन बघायचं असेल ना तर लवकरात लवकर आपल्या यशदोड ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा. अँड बघा गाईज वरचा व्ह्यू इतका भारी ना एक नंबर. संध्याकाळच्या वेळेस आहे ना
इथं आहे ना मस्तपैकी सनसेट आलेला असतो गाईज. सनसेट अजून ये, अजून भारी ऊनच आहे, थोड्या वेळात सनसेट येईन बघा गाईज. या ठिकाणी खूप भारी वातावरण राहतं गाईज या ठिकाणी मस्तपैकी. आज शुभम भाऊ आहे ना मग कुठेतरी गेला आहे, हां काहीतरी डॉक्युमेंट्सचं काम करायला गेलेला आहे तो आज. तो आल्यावर ना आम्ही परत इथं फोटोशूट करू म्हणजे आम्ही संध्याकाळी आता वरती येतो. ग्राउंडला जाणं कॅन्सल झालं आहे बिकॉज निखिल भाऊला आहे ना कुठंतरी ग्राउंडलाच जायचं आहे तिकडे. तर मग ते म्हणजे त्याच्या 1-2 दिवसा अगोदर आहे ना ते काम थोडंसं बंद ठेवावं लागतं बिकॉज त्याचा पाय पण दुखत होता. अँड तो आता आहे ना थोडंसं बंद आहे त्याचं, म्हणजे आज आणि काल, नाही तर डेली जावं लागतं गाईज. गाईज रोज आहे ना आपल्या एच डॉट ब्लॉग चॅनलवर ना संध्याकाळी ठीक 6 वाजता व्हिडिओ अपलोड होतं. अँड आता पण मी तो व्हिडिओ अपलोडच करायला आलेला होता बिकॉज आहे ना वरती अनलिमिटेड 5G हॉटस्पॉट भेटलेले. आणि वातावरण इतकं भारी माहिती आहे का, एक नंबर इथं आहे ना सनसेट एक नंबर होतो गाईज. म्हणजे आपल्या गावापेक्षा आहे ना एक नंबर सनसेट असतो गाईज. बघा इथं फोटोशूट करायला खूप जास्त मजा येईल. आता शुभम भाऊ येईल तर त्याच्यासोबत आहे ना वरती येऊन जाईन मस्तपैकी फोटोशूट करायला. अँड निखिल भाऊला आहे पण आहे ना व्यायाम करायला वरती जायचं आहे गाईज. आणि या ठिकाणी ना गावात काहीतरी भागवत का काहीतरी कार्यक्रम आहे गाईज. आणि तिथला आहे ना खूप जास्त म्युझिक आहे, तर ब्लॉग करायला ना खूप जास्त दिक्कत होते गाईज. तर चला आता जाऊ खाली आणि खाली मस्तपैकी मोबाईल चार्जिंगला लावतो आणि अजून खालच्या घरात जातो अँड बघतो काही मस्त. तर चला काहीच मोबाईल वगैरे चार्जिंगला लावतो बिकॉज आहे ना सकाळपासून मी मोबाईलच चार्जिंगला लावलेला आहे, सकाळपासून मोबाईलच बघतोय. अँड आज इतका भारी मूवी बघला माहिती का, एक नंबर मूवी लागलेला होता. म्हणजे मोबाईलवर बघला इतका भारी होता ना, एक नंबर होता गाईज मूवी. तेव्हापासून बोर्डाचा पेपर संपलाय ना तेव्हापासून इतका म्हणजे स्ट्रेस फ्री झालेला आहे. म्हणजे दिवसभरचा रुटीन आहे ना मस्तपैकी दिवसभर मोबाईल बघत राहायचा. अँड कोणता मूवी असला तर आहे ना मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचा किंवा अनलिमिटेड असलं ना तर बघत राहायचा. बट आता इथं अनलिमिटेडच राहतं. निखिल भाऊचा हॉटस्पॉट येतोय मी तर मस्तपैकी आज एवढा भारी मूवी बघितलेला आहे ना, एक नंबर रिच फील होतोय. अँड आता आहे ना नंतर परत एक मूवी बघायचा आहे, देन आता तो पण डाउनलोड करेल. तर आहे ना बोर्डाचा पेपरचं टेन्शन म्हणजे असं एकदम फ्री होऊन गेलं आहे. आता फक्त रिझल्टचं पण काही टेन्शन नाही, तर रिझल्ट लागेल तेव्हा बघू. तर रिझल्टमध्ये काही येईल थोडेसे मार्क. तर निखिल भाऊ गाईज मी ना ब्लॉग शूट करतो. तर गाईज मी ब्लॉग शूट करतोय ना, निखिल भाऊ मागे मागे. या गावात आहे ना 2 टावर आहे, एक इकडे मागे BSNLचं आहे हे अँड एक पुढे जिओचं आहे, हां ते वाटते हे जिओचं आहे गाईज. हां अँड गाईज 2 टावर असताना पण आहे ना नेट चालत नाही इथं. म्हणजे जिओ तर चालतं बट किंवा काय ना ते इतकं फ्रीज होऊन जातं गाईज. म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड करत असले ना म्हणजे एकदम फ्रीज होऊन जातं. आणि दुसरं कोणतं टावर नाही गाईज. इथं एक छोटं आहे बट ते कशाचं आहे काय माहिती. हे छोटं टावर आहे गाईज, हे कशाचं आहे काय माहिती. अँड हे जे आहे ना हे BSNLचं आहे आणि तिकडे जिओचं आहे. तर गाईज नेटच चालत नाही, नेट प्रॉब्लेम येतो माहिती का. आता मस्तपैकी शुभम भाऊ ना इकडे जळगावकडे गेलेला आहे. शुभम भाऊ जळगावून आहे ना ते काहीतरी पेटी वगैरे आणतोय, त्यामध्ये काहीतरी वस्तू भेटतं म्हणे. आता ते पण मला बघायची इतकी एक्साइटमेंट लागलेली माहिती का. आता मस्त शुभम भाऊ येईल तेव्हा ते बघेल अँड ब्लॉगमध्ये पण दाखवेल. आता वरतून व्यायाम वगैरे करून आलेले घरी खाली आहे ना आता पेटी वगैरे आणलेली शुभम भाऊने. बघा या ठिकाणी पेटीमध्ये काय काय भेटलेलं आहे. ते चटई भेटलेली एक अँड इथं काय हां चादर भेटलेली एक अँड ही काय 2 चादर आहे काही डायरेक्ट 2 चादरी बेडशीट एक नंबर आहे डायरेक्ट एक नंबर. 2 आहे 2 बेडशीट आहे. आत्ताची आलेली होती आता पेटी, तर आत्ता पण खूप जास्त खुश होती. आणि ते बघा वॉटर प्युरिफायर भेटलेलं आहे, 1-2 चादर भेटलेली आणि एक पेटी. एवढंच नाही तर या पेटीमध्ये अजून खूप जास्त वस्तू आहे. 2 बाहेर ठेवलेले बिकॉज ते त्यामध्ये काही बसत नव्हते. आजचा ब्लॉग मी आज ठिकाणी एंड करतो. आय होप गाईज ब्लॉग आवडायला लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो म्हणता बाय.